तर खंडणी मागितल्याचं कानावर आलं तर मकोका लावणार असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तथ्य असेल तिथे कारवाई अटळ असल्याचं देखील अजित पवार म्हणाले। बीड जिल्ह्याचा चार्ज घेताच अजित पवारांनी सज्जड दम भरलाय। बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीआधी अजित पवारांनी खंडणीखोरांना गंभीर इशारा दिला। खंडणी मागितली तर मकोका लावायला मागे पुढे पाहणार नाही असा इशाराच अजित पवार यांनी दिला। दादांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। खंडणी मागणाऱ्यांवर मकोका लावणार असतील तर दादांचं स्वागत असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागे पुढे बघणार नाही। खंडणी जर मागितली इकडे कुणी विकास कामं करताना तर त्याला मोका लावणार असं अजित पवार म्हणतात। मग चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागत आहे। मग चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागत आहे। रिव्हॉल्वर लावून फिरणाऱ्यांचा परवाना रद्द केला जाणार, दहशतीचे रील खपवून घेणार नाही असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं चॅनलला, कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इथं रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात। मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कोणी वर रिव्हॉल्वर वर फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं। हे जे रील तुमचे बनतात ना, ते पण मी खपून घेणार नाही। मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे। ह्याच्यामध्ये मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे। काही जणांकडून बीडची बदनामी केली जाते। बीडची बदनामी पुसण्यासाठी तुमची साथ लागणार, अजित पवार यांनी बीडच्या जनतेला हे आवाहन केलंय। आणि बीड जिल्ह्याच्या बद्दल जी आज बदनामी काही जण सातत्याने प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये करताय, ते आपल्याला सगळ्यांना मिळून पुसायचंय। अजित पवारनी एकट्याने ठरवलं तर अजित पवारला ते शक्य नाही, त्याला तुमच्या सारख्या जीवाभावाच्या सहकार्यांची साथ लागेल। दरम्यान दादांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला। याला सोडणार नाही, त्याला सोडणार नाही। अजित पवारांनी ही भाषा करू नये, त्यांनाच दुसऱ्यांनी सोडलाय असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। खरं म्हणजे ही कारवाई भ्रष्टाचारासंदर्भात, अन्य गुन्ह्यासंदर्भात अजित पवारांवर झालेली आहे भाजपकडून। आपल्याला माहीत असेल ना, मी मकोका वगैरे म्हणणार नाही, पण असे प्रकारचे गुन्हे आर्थिक अफरातफरीचे हे अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्यावर झालेले आहेत। आणि ते त्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी त्यांनी भाजपात जाऊन गंगा स्नान केलेलं आहे। तर त्यांनी तटस्थतेच्या किंवा कायदेशीर कारवाई, ह्याला सोडणार नाही त्याला सोडणार, आपण स्वतः सुटलेले आहात हो, तर तुम्ही काय करणार?